महाराष्ट्रात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. पण या उन्हाची सगळ्यात मोठी आणि भयानक किंमत मोजावी लागतीये ती आपल्या बळीराजाला. जालना जिल्हा म्हटलं की मोसंबी, डाळिंब आणि लिंबाच्या बागांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण आज याच जालन्यात ज्या बागा शेतकऱ्यांनी आपल्या मुलासारख्या जपल्या, वाढवल्या, आज त्याच बागा त्यांच्या डोळ्यात देखत वाळताना पाहाव्या लागतायत. विहिरी कोरड्या, बोरवेल निकामी. परिस्थिती इतकी गंभीर झालीये की आता लाखो रुपये खर्च करून थेट टँकरच्या पाण्यावर या बागा जिवंत ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीये. नक्की काय आहे जालन्यातील ग्राउंड रियालिटी? आमचे न्यूज अनकटचे प्रतिनिधी विजय साळी यांनी तिथून काय रिपोर्ट पाठवला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वच फळबाग आहे. मोसंबी असेल, लिंबुनी असेल, डाळिंब असेल, सगळ्याच फळबागाचं नुकसान या पाणी कमी आणि तापमान वाढीमुळे झालेलं आहे. आणि पाणी देण्याचा विषय, ज्या लोकांना पाणी द्यायचंय ते थोडं बहुत विहिरी ते ड्रीपद्वारे ते देतात, पण काही विहिरींना पाणी नाही तर मग ते टँकर विहिरीत सोडून ड्रीपद्वारे पाणी दिलं जातं. बाकी काही दुसरा पर्याय नाही ना टँकर आणल्याशिवाय. जालन्यात गेल्या काही दिवसात तापमान प्रचंड वाढलंय. जालना तालुक्यातील जामवाडी परिसरात तर परिस्थिती हाताबाहेर गेलीये. तिथल्या मोसंबी आणि लिंबाच्या बागांमध्ये भीषण फळगळ सुरू झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे झाडांवर प्रचंड ताण आलाय आणि झाडं सुकण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकऱ्यांचं 50% म्हणजेच आता निम्म नुकसानच झालंय. झाडं वाचवण्यासाठी टँकर जेव्हा शेतकरी देतात त्या टँकरला शासनाने तात्काळ अनुदान द्यावं, म्हणजे त्या फळबागा उद्यासाठी वाचतील. आणि जे एकूणच आपण जे शासन म्हणते की झाडं लावा, वृक्ष लावा, हे झाडं वाचवण्यासाठी त्यांनी जर पाणी दिलं तर हे झाडं वाचले तर तुमचे तापमान कमी होण्याला मदत होईल. आता खर्च बघा. एका टँकरसाठी शेतकऱ्याला तब्बल 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागतात आणि झाडं जगवायची असतील तर आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा टँकर मागवावाच लागतोय. म्हणजे महिन्याला हजारो लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड. बरं, एवढा खर्च करूनही फळांची गळ काही थांबत नाहीये. त्यात दुसरं संकट असं आहे की सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या इंधन टंचाईमुळे डिझेल मिळतच नाहीये. डिझेल नसल्यामुळे वेळेवर पाण्याचे टँकरही उपलब्ध होत नाहीयेत. एकीकडे पाणी नाहीये तर दुसरीकडे टँकरसाठी डिझेल सुद्धा नाही. तर डिझेल भेटत नसल्यामुळे आता टँकरवाल्याने सुद्धा टँकरचे भाव वाढवून दिलेले आहेत. त्याच्यामुळे आणखीन एक संकट शेतकऱ्यासमोर आलेलं आहे. बरं, किती दिवसाड पाणी टँकर घेऊन कमीत कमी 4 ते 5 दिवसाआड मला एक टँकरचं पाणी द्यावं लागतं आणि एका बगीचाला कमीत कमी 10 ते 15 टँकर लागतं. फक्त जामवाडीच नाही तर जालन्यातील बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, अंबड आणि घनसावंगी या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आता गंभीर होत चाललाय. प्रशासनाकडून टँकर सुरू आहेत पण ते अपुरे पडतायत. हजारो नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागतीये. परिस्थिती इतकी बिकट झालीये की आता जर प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत केली नाही आणि ठोस पावलं उचलली नाहीत तर वर्षानुवर्ष जपलेल्या या फळबागा आता नष्ट होऊन जातील. कारण एवढंच आहे की झाडासाठी, फळबागासाठी अनुदान शासनाने त्वरित लवकर द्यावा. ते त्यांची आर्थिक थोडं का होईना भार त्यांना द्यावा अशी आमची शेतकऱ्याची मागणी आहे. या संपूर्ण संकटाच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय कायंदे यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या तांत्रिक उपाययोजना सांगितल्या. जे काही अँटी ट्रान्सपरंट आहे याचा वापरही आपण त्या ठिकाणी करू शकतो. अँटी ट्रान्सपरंट मध्ये केओलिन आहे, पोटॅशियम नायट्रेट आहे, त्यासोबतच चुन्याचं निवळी आहे, सिलिकॉन आहे. याचा वापर आपण त्या ठिकाणी अँटी ट्रान्सपरंट म्हणून करू शकतो, जेणेकरून पर्णबाष्पोत्सर्जन कमी होईल आणि झाडं वाळणार नाहीत. मृदा आर्द्रतेमध्ये आपण उभे आडवे चर घेणं हे आवश्यक आहे. त्यासोबतच जे झाडं आहेत या झाडाच्या जे व्यवस्थापन आहे त्या झाडाच्या झाडावरील ताण कमी करण्यासाठी आपल्याला ज्या काही झाडावरती अनावश्यक फांद्या आहेत त्या अनावश्यक फांद्या काढून टाकाव्या लागतील. त्यासोबतच जास्त ज्या ठिकाणी झाडांना फळधारणा झाली असेल तर ती फळधारणा कमी करणे आवश्यक आहे. झाडाभोवतीचं जे काही तण वाढलेलं आहे या तणाचं नियंत्रण करणं सुद्धा आवश्यक आहे. नवीन जे फुटवे आहेत
आणि अतिरिक्त वाढ आहे ही नियंत्रित करावी लागेल. टँकरच्या पाण्यावर बागा जगवणाऱ्या या शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती तातडीची मदत जाहीर करायला हवी हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही ग्राउंड रियालिटी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.